काय देऊ मला कलिंगड गाऊ. तर सलामीची जोडी खेळपट्टीवरती दाखल झाली आहे. सेकंड मॅच आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना तुम्हाला संघ पाहायला मिळेल G211 जनमान नेरे आणि नेरे टीमची सलामीची जोडी तुम्हाला खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. कॉम बॉक्स मधून देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. फलंदाज सचिन मोर्यानं प्रथमेश फडके. पहिलाच बॉल बॅटची एज होती, कदाचित चेंडू चाललाय लॉंग स्टॉपला. अंतिम मुमेंटला चेंडूची अडवणी होते आणि तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली. पहिल्याच बॉलवरती करता संधी निर्माण झाली होती आणि पहिल्या बॉलवरती सिंगल आली बॅटिंग करत असताना G211 जनमान नेरे टीमला. पहिला गोलंदाज आपण पाहिलं ना, खरं तर ट्रॉम्बे कोलिवाडा टीमचा हा मुख्य ट्रम्प कार्ड शुभमला आपण बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय आणि ट्रॉम्बे कोलिवाडा टीमला शुभेच्छा देखील येतात. आमचे को कॉमेंटेटर मित्र अर्थात किरण भोईर सर यांच्या माध्यमातून ट्रॉम्बे कोलिवाडा टीमसाठी भरपूर शुभेच्छा. ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत करूया. सेकंड बॉल स्ट्राईकवरती फलंदाज प्रथमेश फडकेला तुम्ही इन ॲक्शन स्ट्राईकवरती पाहता. सेकंड बॉल आपल्याकडचा होता, चांगला फटका आहे, ऑन साईडला केलाय. क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत संधी साधली. चित्याच्या चपलाईनं 2 धाबा इथे कंप्लीट केल्या. 2 धावेनं वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय प्रथमेश फडके आणि संघाची धावसंख्या धाव पुस्तकावरती पाहायला मिळतील 3 या आकड्यावरती सध्या G211 जनमान नेरे. शुभम पाटीलला मुख्य ट्रम्प कार्ड. पुढचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसला, क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे अप्रतिम झेल पकडला धीरज कोहलीनं. पहिला धक्का G211 जनमान नेरे टीमला. फलंदाज प्रथमेश फडके हा मैदानातून बाहेर. थँक्यू. खरं तर नक्कीच नेरे टीमसाठी शुभेच्छा येतात. ते आमचे नेरे मटन शॉपचे ओनर सुधीरजी पाटील यांच्याकडून नेरे टीमसाठी शुभेच्छा, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खरं तर 4 बॉलचे बॉक्स आम्हाला प्रोव्हाइड केलेत. त्यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. ते या स्पर्धेला एन्जॉय करतात, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चांगली स्पर्धा आहे, चांगलं सपोर्ट सातत्यानं सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचं लागलंय. त्या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचं करूया मनापासून आभार. जेव्हा मॅचच्या दिशेनं पहिला धक्का बॅटिंग करत असताना G211 जनमान नेरे टीमला प्रथमेश फडकेची विकेट मैदानातून बाहेर गेली. आता प्रवीण चोरगे हा खरं तर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तिसरा बॉलवरती पहिला धक्का दिलाय शुभम पाटीलला. पहिल्या बॉलवरती सिंगल, सेकंड बॉलवरती 2 दाबाल्या, त्यांच्यानंतर तिसऱ्या बॉलवरती पहिला धक्का नेरे टीमला. पुढचा बॉल समोर एक धाकड खेळाडू प्रवीण चोरगे आपण स्ट्राईकवरती पाहतोय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा शुभम पाटील. हा प्रकारचा बॉल, फटका चांगला. प्रवीण चोरगे आपला परिचय देतोय 4 धावेनं आणि पहिल्याच बॉलवरती अगदी दमदार, रुबाबदार, शानदार चौकार. व्यासपीठावरती इन्व्हाइट केलं जाईल आशिषजी पाटील लोणिवली यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलंही हार्दिक स्वागत. अगदी सकाळचा हा सत्र आपण पाहतोय आणि मंगलमय वातावरणामध्ये ही सेकंड मॅच आपण एन्जॉय करतो. एका साईडला G211 जनमान नेरे आणि त्याला फाईट करतोय बाबू मांडे 11 ट्रॉम्बे कोलिवाडा. चौकाराला फलंदाज प्रवीण चोरगे याच्या बॅटमधून धाव पुस्तकावरती धाबा टोटल पाहायला मिळतील 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय सध्या नेरे संघ. पण नेरे संघ म्हटलं तर आमचे को कॉमेंटेटर मित्र अर्थात सागरजी मांडवकर सर यांचा हा संघ आपण सध्या खेळताना पाहतोय.
आणि त्यांच्या माध्यमातून देखील नेरे टीमसाठी शुभेच्छा. खरं तर उद्या त्यांचा आवाज आपल्याला या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळेल. अगदी मराठीचा कणखर आवाज नेरे व्हॉइस ऑफ नेरे अर्थात सागरजी मांडवकर सर आणि नेरे संघाला शुभेच्छा देतात. चौकाराला प्रवीण चोरगेच्या बॅटमधून संघ जाऊन पोहोचला 7 या आकड्यावरती. आता या मॅचमध्ये सत्ता कोण गाजवेल हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती शुभम पाटील 3 बॉल अतिशय सुंदर होते. मात्र जसा इन झाला प्रवीण चोरगेना त्याच्यानंतर आपला परिचय देखील अगदी दमदार दिला. पुढचा बॉल गोलंदाज शुभम पाटील समोर इन ॲक्शनमध्ये सज्ज होतील प्रवीण चोरगे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा शुभम पाटील. पहिला षटक मार्गस्थ क्लासिकल फटके क्लासिक टेम्परेचरी बट फॉर्म इज परमनंटली सलग बॅक टू बॅक. हा दुसरा चौकार येतोय नक्कीच प्रवीण चोरगे याच्या बॅटमधून. G2 11 जन्मा नेरे टीमचा खरं तर हा टायटल सॉन्ग आपण पाहिला. आणि DJ नितीन आणि DJ खरं तर आमचे जयेश असतात ना तिथे टायमिंग आपल्याला बेमिसाल पाहायला मिळतं. म्हणून तर खरं तर रायगड ठाण्यामध्ये अगदी चांगली प्रसिद्धी घेतली नक्कीच सानिया DJचे प्रोप्रायटर DJ नितीननं. प्रत्येक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आवर्जून त्यांना बोलवलं जातं. याचं कारण असं की तुम्ही घेतलेली प्रसिद्धी आणि तुम्हाला सातत्यपूर्व बोललं जातं. इथे थोडंसं इन्स्ट्रक्शन फॉर्मलिंग झालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तेवढंच चांगलं रनअप आपण पाहिलं. चांगलं तालमेल होतं आणि इथे 22 मध्ये 2 धावा मिळतील बॅटिंग करत असताना G2 11 जर्मन नेरे टीमला. पहिला षटक आपण इथं पाहिलं. पहिला षटक समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये खर्च केला शुभम पाटीलनं 13 धाबाने 1 धक्का दिलाय G2 11 नेरे टीमला. पहिल्या षटकामध्ये आल्या 13 धाबा आणि 1 धक्का लागला. अर्थात प्रथमेश फडकेची विकेट मैदानातून बाहेर गेली आहे. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. ट्रॉम्बे कोलीवाडा टीमचा हा दुसरा ट्रम्प कार्ड. बॉलिंग ट्रॅकवरती दिनेश पाटील याचा वापर केलाय. हलक्या हाताने पुश करण्याचा जरूर प्रयत्न होता. तेवढीच चांगली लेंथ लाईन आणि अगदी चेंडूला सोडून दिला फलंदाज सचिन मोरेना आणि इथे डॉट चेंडू पाहायला मिळेल. पण जेव्हा तुम्ही गोलंदाजी करत असताना तेव्हा तुमच्याकडं वेगळं स्किल असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे व्हॅरिएशन असणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्ही सक्षम गोलंदाज व्हाल. मात्र चांगला फुलटॉस बॉल पनिशमेंट दिला. दोन्ही हाताने तोप कबूल केलं सचिन मोरेना आणि फेकून दिला बॅकवर्ड्स कव्हर लेगच्या डोक्यावरनं. हा पहिला षटकार येतोय सचिन मोरेच्या बॅटमधून. अगदी चांगलं टायमिंग. षटकार आलाय फलंदाज सचिन मोरे याच्या बॅटमधून. धाबा आता पुढे सरसावत असताना संघ जाऊन पोहोचलाय G2 11 जय हनुमान नेरे. टोटल 19 आकड्यावरती. पहिल्याच बॉलवरती खरं तर शांत ठेवला फलंदाज सचिन मोरेला. त्याच्यानंतर चांगला अगदी फुलटॉस बॉलवरती पनिशमेंट दिलं. पण जेव्हा तुम्ही फुलटॉस बॉल फेकत असता त्यावेळी तुम्हाला सातत्यानं पनिशमेंट मिळते. त्याच्यामुळे तुम्हाला योग्य लाईन योग्य दिशा अशी गोलंदाजी करावी लागेल. तेव्हाच धावेवरती अंकुश लावला जाईल.
धाव पुस्तकावरती धावा टोटल 19. सेकंड षटक गोलंदाज दिनेश पाटील आणि दिनेश पाटील वरती प्रत्यल्ला चढवलाय सध्या सचिन मोरे ॲज अ ओपनर आहे. एक चांगलं टार्गेट सेट करायचं या मॅचमध्ये खरं तर नेरे टीमला आणि त्याच्यासाठी ओपनिंग ब्लास्ट करते असताना सचिन मोरे हा फलंदाज पाहतोय. प्रथमेशची विकेट गेली त्याच्यानंतर चांगलं खेळ प्रवीण सोरग्यानं सचिन मोरे G2 11 नेरे टीमसाठी करतोय. स्विच हिट केला फटका चांगला चेंडूचा लाईन मेरिट पाहिला इनसाइड आउट अगदी रिव्हर्स अटॅक केला आणि चांगला फटका एक्झिक्यूट केला सचिन मोरे. सलग 2 बॉल वरती 2 षटकार. काय चांगली फलंदाजी अफलातून क्रिकेट सध्या सचिन मोरे साकारतोय. नक्की G2 11 जन्मा नेरे टीमसाठी सलग 2 षटकार आल्यात. तिसऱ्या बॉलवरती देखील प्रहार करण्याचा प्रयत्न लाईन चांगली होती अगदी जड मध्ये फेकला बॉल आणि इथे डॉट चेंडू पण लाईन थोडीशी बदलली तर हे चांगलं आपण दिनेश पाटीलच्या माध्यमातून पाहिलं कारण की सलग 2 बॉलवरती 2 षटकार आता यॉर्करचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये यश आलं. हा डॉट चेंडू धावसंख्या स्थिर फलकावरती संघ जाऊन पोहोचला 25 या आकड्यावरती सध्या नेरे संघ जाऊन पोहोचला. सचिन मोरे पुन्हा एकदा स्ट्राइक वरती सज्ज होतील. गोलंदाज तयार दिनेश पाटील. फुल टॉस बॉल चांगला फटका क्षेत्ररक्षक आहेत झालं रचलं. खरं तर या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना ट्रॉम्बे कोलीवाडा टीमना आणि हा दुसरा धक्का लागेल G2 11 जन्मा नेरे टीमला. सचिन मोरेची खेळी आता संपुष्टात येते. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना नेरे टीमला सचिन मोरे मैदानातून बाहेर झाला. 2 षटकार पाहिलं त्याच्यानंतर कमबॅक कसं करावं ना याचं जिवंत उदाहरण दिलं दिनेश पाटीलला आणि मागील 2 बॉलवरती अगदी शांत ठेवला ना. अखेर काच्या विकेटची गरज होती ती विकेट सचिन मोरेची मैदानातून बाहेर काढली. दुसरा धक्का G2 11 जन्मान नेरे टीमला. धावपुस्तकावरती धावा आपण पाहिल्या ना तर 25 या आकड्यावरती सध्या दुसरा धक्का लागलाय. सेकंड षटक फेकतोय गोलंदाज दिनेश पाटील. प्रणय विचार केला 2 षटकात जरूर आल्यात त्याच्यानंतर बॅकअप देखील खूप चांगलं केलं दिनेश पाटीलला. अंतिम बॉल शिल्लक असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आदित्य मोरे हा फलंदाज इन झाला. डावखात्याचा एक विस्फोटक खेळाडू आदित्य मस्कर इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय. एक धाव कंप्लीट. दुसरे धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे 2 धावा देखील कंप्लीट होतील. अंतिम बॉलवरती 2 धावा आल्या. अशा रीतीनं 2 षटकांचं खेळ समाप्त झालं आणि 2 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना G2 11 जन्मा नेरे जाऊन पोहोचला 2 बाद 27 या आकड्यावरती. बारा चेंडूचा खेळ आता समाप्त झाला आणि 12 चेंडूच्या अखेरीस 27 या आकड्यावरती सध्या नेरे संघ जाऊन पोहोचला. सचिन मोरे यांना फलंदाज प्रथमेश फडके सलामीची जोडी सध्या खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळेल आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाज प्रवीण सोरगे ज्याच्या बॅटमधून आपण 2 चौकार पाहिल्यात आणि त्याला साथ देत असताना आदित्य मस्कर ही जोडी तुम्हाला खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. तिसरा षटक तिसरा ट्रम्प कार्ड बॉलिंग ट्रॅकवरती चेतन कोहली याचा वापर केलाय ट्रॉम्बे कोलीवाडा टीमना. समोर फलंदाज आपण पाहिला स्ट्राइक एंडवरती प्रवीण सोरगे.
प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत चेंडूची अडवणी होते ना तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिला. पण 2 षटकामध्ये आपण पाहिलं कर तर दमदार खेळ साकारलं. सचिन मोरेनं 2 षटका मारले. प्रवीण चौरगेनं 2 चौकार आणि 2 षटकामध्ये 27 धाबा बनवल्या. अजूनही 18 बॉल आहेत. 18 बॉलमध्ये चांगला संघर्ष करावा लागेल. अजूनही 17 बॉल आहे. 17 बॉलमध्ये खरं तर चांगला संघर्ष करावा लागेल. एक चांगला टार्गेट सेट करावा लागेल नेरे टीमला. या मॅचमध्ये थोडं स्पीडअप हवा. लक्ष असू द्या. ट्रॉम्बे कोलीवाडा टीम टाईम देखील अलर्ट आहे, याच्याकडे लक्ष द्या. समोर फलंदाज आदित्य मस्कर 4थ्या क्रमांकाचा डावखुराचा एक विस्फोटक खेळाडू स्ट्राईक वरती. हा प्रॅकेटचा बॉल फुल केला साईडला. चेंडू लॉक केलाय 6 धाब्यांसाठी. आदित्य मस्करने टोकलाय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच येतोय षटकार. षटकार आला फलंदाज आदित्य मस्करच्या बॅटमधून. गोलंदाज पाहिलं तर चेतन कोहलीला आपण बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय. फुलटॉस बॉल व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये आलं नाहीये आणि इथे फक्त सिंगल मिळेल. पण षटकारानंतर आलेली सिंगल खूप महत्त्वाची असते आणि इथे सिंगल आणि धावा पुस्तकावरती धावा नमूद होता. टोटल 35 या आकड्यावरती सध्या जीतू 11 जे हनुमान नेरे हा संघ जाऊन पोहोचला. समोर फलंदाज पुन्हा एकदा प्रवीण चोरगे ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. लाईन पाहावी लागेल. यष्टरक्षक थोडंसं पम्बलिंग आणि यस 1+1 वाईटचा इशारा आलाय. टोटल 2 धावा मिळतील या खरं तर बॉलवरती नक्कीच नेरे टीमला. 37 या आकड्यावरती सध्या जाऊन पोहोचला. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती तुम्हाला आदित्य पाहायला मिळेल. चांगली फलंदाजी साकारतोय आदित्य मस्करनं. फलंदाज प्रवीण चोरगे. फुलटॉस बॉल व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये आले नाही. बॅक टू द बॉलर आपल्याच फॉलो थ्रू मध्ये कॅचला कॅरी केली आणि यस अंपायरच्या माध्यमातून पाहिलं जाईल. रेफर घेतलाय. 3ऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण याच गावचे एक गुणवंत अंपायर्स पाहता. खरं तर दीपक पाटील सर यांच्या माध्यमातून पाहिलं जाईल की सेफ बॉल लँडिंग झालाय की नाही. हाईट फॅक्टर जास्त आहे याची पूर्णपणे पाहणी केल्यानंतर अगदी योग्य तो कॉल नक्की दिला जाईल. जर सेफ लँडिंग झालं असेल तर फलंदाज आदित्य मस्करला जावं लागेल मैदानातून बाहेर. हा लागेल 3रा धक्का बॅटिंग करत असताना जीतू 11 जे हनुमान नेरे टीमला. अगदी विकेट गेली फलंदाज आदित्य मस्करची. 3रा धक्का लागलाय या मॅच मध्ये नेरे टीमला. खरं तर चेतन कोहलीनं फुलटॉस बॉल फेकलो. ज्या बॉलवरती पनिशमेंट द्यायचं होतं मात्र बॉलवरती आपण पाहिलं थोडासा वेग होता त्याच्या कारणाने थोडासा वरती बॉल लागला आणि कदाचित हा फटका बसला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. रोहन पाटील हा मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झाला. धावपुस्तकावरती दाबा पाहिला ना तर 37 या आकड्यावरती सध्या नेरे संघ जाऊन पोहोचला. 30चा षटक मार्गस्थ आहे. चेंडूचा विचार केला तर अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. समोर रोहन पाटील. टायपिंग क्रिकेट अलाउन द कार्पेटचा फटका ऑनसाईडला खेळलाय. 1 धाव कंप्लीट. फक्त 1च धावेनं समाधान मानलंय. पण थोडं संयम देखील ठेवणं गरजेचं आहे. आता 3 धक्के देखील लागलेत नेरे टीमला आणि अशा स्थितीमध्ये तुम्हाला सिंगल डबल देखील खूप महत्त्वाचे असतात कारण की जेणेकरून धाव फलक हलतं राहील आणि ते केलं फलंदाज रोहन पाटीलला. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर स्ट्राईकवरती विस्फोटक खेळाडू अर्थात प्रवीण चोरगेला आपण पाहतोय. प्रहार करण्याचा प्रयत्न प्रवीणला शांत ठेवला. चांगली लाईन चांगली लेंथ आणि ते डॉट चेंडू येईल.
षटक देखील तिसरं समाप्त झालं आणि 3 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना जीतू 11 जन्मान नेरे 3 बाद टोटल धाव पुस्तकावरती धाबा आल्या 38-38 या आकड्यावरती नेरे संघ. तर 18 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 18 चेंडूमध्ये 38 या आकड्यावरती जीतू 11 जन्मान नेरे. प्रवीण चोरगेला आपण पाहिला तर सलग 2 चौकार त्याच्यानंतर अगदी शांत ठेवला. हा फटका चांगला चेंडू चालला वेगानं बाकवास कव्हर लेगला क्षेत्ररक्षक होते थोडासा दूरचा प्रवास करावा लागला मात्र चेंडू फरार होते तोपर्यंत 4 धावेसाठी चौकार. चौकाराला फलंदाज रोहन पाटील याच्या बॅटमधून षटक क्रमांक 4 मार्गस्थ सेकंड स्पेल घेऊन आला शुभम पाटील. फुल टॉस बॉल पनिशमेंट स्टँडर्ड डिलिव्हर स्टँडर्ड डिस्पॅच चांगला फटका एक्झिक्यूट केलाय रोहन पाटीलनं चौकारानंतर ठोकलाय हा ब्रँडेड षटकार. ती प्रहार करत असताना फलंदाज रोहन पाटील जीतू 11 जन्मान नेरे टीम साठी पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. अगदी चांगली लाईन आपण गोलंदाज शुभम पाटीलची पाहिली पण धावेवरती जर अंकुश लाभायचा ना धावेवरती ब्रेक द्यायचा असेल ना तर डॉट चेंडून विकेट भरपूर तर इम्पॉर्टंट असे या मॅचमध्ये ट्रॉम्बे कोलीवाडा टीमसाठी आणि ती करावा लागेल. तशा रीतीनं तुमची स्ट्रॅटेजी रणनीती आखावी लागेल. ओहो सुपर सुपर बॉलिंग चौकार षटक आलं त्याच्यानंतर अगदी बॅकअप देण्याचा प्रयत्न सेकंड स्पेल फेकतो पहिला षटक दमदार फेकला ज्याच्यामध्ये 1 धक्का दिला नेरे टीमला आणि 11 धाबा खर्च केला शुभम पाटीलला आणि आता चौथ्या षटकामध्ये सेकंड स्पेल घेऊन आला जरूर 2 बॉलवरती 10 धाबा आल्या प्रणय त्याच्यानंतर अगदी चांगली लाईन पकडली. समोर फलंदाज रोहन पाटीलला शांत ठेवला सलगचा हा 3रा बॉल निर्धाव फेकलाय. काय गोलंदाजी आपली गुणवत्ता सिद्ध करत आहे आणि आम्ही नेहमीच म्हणत असतो जेव्हा तुम्हाला प्रसिद्धी हवी ना तर तुम्हाला मैदानावरती स्वतःला सिद्ध करावा लागेल आणि स्वतःला सिद्ध करतोय गोलंदाज शुभम पाटील. फुलटॉस बॉल व्यवस्थित रडारमध्ये आलं नाही. 1 धाव कंप्लीट दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय डेंजर झोन वरती रोहित आहेत आणि रोहन आहेत तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट थ्रो अचूक राहिली आणि इथे 2 धाबा मिळाल्यात शेवटच्या बॉलवरती आल्यात 2 धाबा. अशा रीतीनं 4 षटकांचं खेळ समाप्त झालं आणि 4 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना जीतू 11 जन्मान नेरे संघ जाऊन पोहोचला 50 या आकड्यावरती.
चला स्पीडअप करा. विनंती असेल ट्रॉम्बे कोलीवाडा टीमला की आपण शॉर्ट टीम मीटिंग घ्या. आता अंतिम षटक असेल आणि स्लॉगरच्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल, कारण की प्रवीण सोरगे अद्याप खेळपट्टीवरती आहे, मात्र 2 चौकाराच्या मदतीनं फक्त 9 धाब्यांचे योगदान दिलं. आता अंतिम षटकामध्ये प्रत्येक बॉलवरती आपण रॅकेट उडवावा लागेल. 50 या आकड्यावरती सध्या जाऊन पोहोचला. चांगलं टार्गेट सेट केलं जातंय, मात्र अंतिम षटकामध्ये धाबं येणं देखील तेवढंच गरजेचं आहे नेरे टीमसाठी. चला स्पीडअप करा. 50 धाबा धाव पुस्तकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. अंतिम षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज विनय पाटील याचा वापर केलाय कोलीवाडा ट्रॉम्बे टीमनं. समोर फलंदाज आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडवरती नक्कीच प्रवीण चोरगे. पहिलाच बॉल गोलंदाज विनय, समोर फलंदाज सज्ज होतोय. इन ऍक्शन मध्ये प्रवीण चोरगे. पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका बसला, क्षेत्ररक्षक येतील. केली चुकी, दिलाय जीवनदान प्रवीण चोरगेला आणि या बॉलवरती आल्यात बॅटिंग करत असताना G211 जय हनुमान नेरे टीमसाठी 2 धावा. पण प्रत्येक धाव खूप इम्पॉर्टंट आहे, ते वाचवावं लागेल. या मॅचमध्ये ट्रॉम्बे कोलीवाडा टीमला अशा रीतीनं सोडलेला जेल त्याची किंमत मोजावी लागेल. खरी जेल कोणाची सोडली? प्रवीण चोरगेची, जो खरं तर एक धाकड खेळाडू आहे. आता पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न ऑफसाईडला केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, फक्त इथे सिंगल मिळेल. चांगली लेंथ लाईनवरती गोलंदाजी करतोय. शेवटचं षटक म्हटलं ना प्रणय, तर स्लॉगरचं षटक ज्या षटकामध्ये अगदी हल्ला आपल्याला पाहायला मिळतं आणि अशा स्थितीमध्ये अगदी चांगली गोलंदाजी करतोय नक्कीच विनय पाटील. हो, सुपर बॉल वेगावरती स्वारून भन्नाट वेगानं सध्या गोलंदाजी करतोय आणि शेवटचं षटक कसं फेकायचं ना याचं प्रात्यक्षिक देखील दिलं जाते. 3 बॉलवरती फक्त 3 धाबा खर्च केला. धाव पुस्तकावरती धाबा येते टोटल 53 या आकड्यावरती सध्या G211 जय हनुमान नेरे. फुल टॉस बॉल दिलाय पनिशमेंट, चांगला फटका आहे. अगदी चेंडू जाईल काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं. पंचांचा इशाराला हा षटकार आणि इथे मिळते 6 धाबा. यस, बासमन रिव्या ऑन फील्ड अंपायर आपला निर्णय. बासमनने रिव्ह घेतला, इथे मात्र पाहिलं जाईल. चला ट्रॉम्बे कोलीवाडा टीम डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचला जाईल, निर्णय येईल. आपण क्षेत्ररक्षक सजून घ्या. यस, फेअर डिलिव्हरी आलाय षटकार. 6 धाबा बॅटिंग करत असताना नेरे टीमसाठी आणि संघ देखील पुढे सरसावत असताना संघ जाऊन पोहोचला. धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना फलकावरती 59 या आकड्यावरती सध्या G211 जय हनुमान नेरे. फलंदाज रोहन पाटीलचं कौतुक करावं लागेल. चांगलं खेळ साकारतोय या मॅचमध्ये रोहन. वैयक्तिक 19 धाब्यांचं योगदान सध्या दिलंय. पुढचा बॉल इथे लाईन पाहावी लागेल. ऑफस्टम्पला मिस करत होता. विनोद पाटील सरांचा इशाराला हा बॉल वाईट आहे. अतिरिक्त धाव मिळेल, अतिरिक्त धाबा ऍड होतात सध्या नेरे टीमच्या अकाउंटमध्ये. पुढचा बॉल फ्रंट फुटवरती येऊन चांगला फटका, मात्र इलिमिनेशन कमी होतं, ताकद कमी मिळाली. हा धक्का लागेल. 4थं बॅटिंग करत असताना G211 जय हनुमान नेरे टीमला. फलंदाज रोहन पाटील चांगलं खेळ साकारला, आता त्याची विकेट मैदानातून बाहेर होते. चौथा धक्का रोहन पाटील वैयक्तिक
19 धाब्यांचं योगदान दिलं, चांगली फलंदाजी साकारली. आता त्याची विकेट मैदानातून बाहेर झाली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होते. सुशांत गायकर हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. चेंडूचा विचार केलेला, चेंडू फेकले खरं तर विनय पाटीलला. 5 चेंडू, हा शेवटचा अंतिम बॉल असेल. अंतिम बॉल वरती मोहर लावली सुशांत गायकरनं 6 धाब्यांची. अंतिम बॉल वरती मिळती 6 धाबा. बॅटिंग करत असताना G211 जय हनुमान नेरे टीम साठी. आणि इथे पहिला सत्र समाप्त झालं. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना नेरे टीमनं धाबा जमा केल्या टोटल 66 धाबा जमा केला. 67 धाब्यांचा आता लक्ष सेकंड सत्रामध्ये ट्रॉम्बे कोलीवाडा टीम समोर असेल. पाटील स्मृती चषक आणि रोमन ट्रॉफीचं हे भव्य क्रीडांगण आपण पाहतोय. ट्रेडिंग करू शकता तुम्ही घर बसल्या. माझं प्रेडिक्शन तुम्ही देऊ शकता. आणि बऱ्याच वेळेला आपण म्हणत असतो की हा संघ जिंकेल, तो संघ जिंकेल, तर तेच तुम्हाला फक्त ट्रेडेक्स वरून करायचं आहे. लिंक तुम्हाला YouTube लाईव्हच्या बायो मध्ये दिलेली आहे आणि तिकडे जाऊन ट्रेडेक्स ऍप डाउनलोड करा. तिथे मॅच येईल. तर सेकंड सत्र आता लक्ष असेल ट्रॉम्बे कोलीवाडा टीम समोर. 67 धाब्यांचा प्रभास या मॅच मध्ये ट्रॉम्बे कोलीवाडा टीमला करावा लागेल. पाच चांगली स्पर्धा, तेवढीच चांगली मॅच. सेकंड मॅच आपण एन्जॉय करतो, जिथे एका साईडला संघ तुम्हाला पाहायला मिळेल G211 जय हनुमान नेरे आणि त्याला फाईट करतोय नक्कीच ट्रॉम्बे कोलीवाडा.
सलामीची जोडी खेळपट्टीवरती अनिल कोहली यांना फलंदाज चेतन कोहली. कॉम्बॉक्स मधून देऊया पुन्हा एकदा दोन्ही टीमला शुभेच्छा. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होईल सुशांत गायकर. हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय. 67 धाब्यांचं लक्ष मनामध्ये ठेवून फलंदाजी साकारावी लागेल. पहिलाच बॉल यस ऑफस्टम्पला मिस करत होता. विनोद पाटील सरांचा इशारा आलाय. खरं तर हा बॉल वाईट आहे. अतिरिक्त धाबेनं सध्या अकाउंट हे ओपन होत आहे. बॅटिंग करत असताना ट्रॉम्बे कोलीवाडा टीमचं. अलाउन द कार्पेटचा फटका ऑनसाईडला केलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाबा देखील कंप्लीट होतील. 67 धाबा त्याच्यामुळे चांगलं स्टार्ट देखील हवंय या मॅचमध्ये ट्रॉम्बे कोलीवाडा टीमला. फलंदाज अनिल कोहली आणि चेतन कोहली ही जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतोय. पहिलं षटक सुशांत गायकर. पहिल्या बॉलवरती लाईन मिस केली. त्याच्यानंतर चांगली लाईन आपण सुशांत गायकरची पाहिली ज्याच्यावरती आल्या 2 धाबा. सेकंड बॉल पुन्हा एकदा अनिल कोहली. वेट ऑन ऑच लेट कटचा नजाकत आउटफील्ड त्याच्यामुळे थोडस दुसऱ्या धावेचा प्रयत्न रनआउटची संधी. ओहो इथे केली चुकी. थ्रो व्यवस्थित झाली नाही. कलेक्टिंग झाली मात्र इथे जीवनदान दिलं फलंदाज अनिल कोहलीला. असं वाटलं तर कदाचित चौकार आहे. थोडंसं आउटफील्ड खराब आहे आणि इथे सिंगल मिळाली. खरं तर बॅटिंग करत असताना ट्रॉम्बे कोलीवाडा टीमला स्ट्राईक येते रोटेट झाली. स्ट्राईक वरती फलंदाज पाहिलं ना चेतन कोहली. हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती आहे. गोलंदाज सुशांत गायकर. सुशांत ठेवतोय शांत. सध्या चेतन कोहलीला आणि डॉट चेंडू फेकतोय. 5 चांगल्या गोलंदाजी साकारतोय. आता मात्र 67 धाब्यांचं लक्ष त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं अटॅकिंग क्रिकेटचा नजराना देखील दाखवावा लागेल. ट्रॉम्बे कोलीवाडा टीमला चांगलं स्टार्ट मिळालं तर मॅचमध्ये पकड निर्माण करेल. मात्र चांगली गोलंदाजी सुशांत गायकर करतोय. प्रहार करण्याचा प्रयत्न ऑनसाईडला केला. लावून द कार्पेट चेंडू वेगाने जातील आणि चेंडू मात्र फरार होतोय. 4 धाब्यांसाठी चौकार. फलंदाज चेतन कोहली याच्या बॅटमधून आले चौकार. पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये आल्या ट्रॉम्बे कोलीवाडा टीमसाठी 12 धाबा. विकेट गमावलं नाही आहे हे शुभसंकेत असतील खरं तर ट्रॉम्बे टीमसाठी. अजूनही आपण पाहिलं तर प्रवास या मॅचमध्ये करायचा आहे. खरं तर
24 बॉल आणि 55 धाबींची अजूनही गरज या मॅच मध्ये नक्की ट्रॉम्बे कोलीवाडा टीमला. आता खरं तर प्रहार देखील करावा लागेल, थोडंसं संयम ठेवला. आता सेकंड षटकामध्ये तुम्हाला प्रहार करावा लागेल. समोर फलंदाज पाहिलं ना स्ट्राईक एंडवरती अनिल कोहलीला आपण पाहता, चेतन कोहली तेवढीच चांगली गोलंदाजी, अगदी सरप्राईज केलं फलंदाजाला. समोर चेतन कोहली होते आणि फेकला डॉट चेंडू. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सचिन मोरे एक अष्टपैलू खेळाडू. बॉलिंग ट्रॅकवरती बाची एज क्षेत्ररक्षक होते, शॉर्ट थर्ड मान मध्ये केली चुकी, दिलाय जीवनदान फलंदाज चेतन कोहलीला. आणि आलिया बॅटिंग करत असताना ट्रॉम्बे कोलीवाडा टीमसाठी सिंगल. एका धावेनं आता संघ पुढे सरकलाय, 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. चेतन कोहलीला दिलेलं जीवनदान आता त्याची किंमत मोजेल का खरं तर या मॅच मध्ये नेरे संघ. गोलंदाजी अगदी दमदार होत्या, मात्र क्षेत्ररक्षकाला देखील तेवढी साथ देणं या मॅच मध्ये गरजेचं आहे नेरे टीमसाठी. स्ट्राईक वरती आता अनिल कोहली, पुन्हा प्रहार केला, चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक होते, थोडंसं फंबलिंग झाले, मात्र तोपर्यंत 2 धाबा. मोठ्या फटक्यापासून अगदी वंचित ठेवलं सध्या नेरे टीमला. चांगली गोलंदाजी होते आणि सातत्यानं जीवनदान देखील मिळतंय फलंदाजांना. या बॉलवरती देखील 2 धाबा आल्यात. पुन्हा एकदा पुन्हा प्रहार केला जाते, चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय, क्षेत्ररक्षकापासून दूर, नो मॅच लँड, चेंडू डिलेबर झालाय. आणि इथे मात्र पुन्हा एकदा पाहिलं तर 2 धाबा आल्यात. पण सिंगल डबलला प्राधान्य दिलं जाते. अगदी चांगली ताकदवर गोलंदाजी सध्या साकारतोय नेरे संघ. मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवला. आता इथून अभी नाही तो कभी नाही, इथून चांगले फटके नक्कीच कन्व्हर्ट करावे लागतील या मॅच मध्ये. फलंदाज अनिल कोहली आणि चेतन कोहलीला सलामीची जोडी खेळपट्टीवरती आहे, मात्र सलामीच्या जोडीला शांत ठेवले सध्या जीतू 11 जनमान नेरे टीमच्या गोलंदाजानं. हो सुपर बॉल, अगदी चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर वळण घेतो आणि त्याचा फायदा देखील इथे मिळतो. अजून एक डॉट चेंडू. जसजसे डॉट चेंडू येतील ना प्रणय, तसतसा हा प्रेशर सध्या क्रिएट होईल बॅटिंग करत असताना ट्रॉम्बे कोलीवाडा टीमवरती. कारण की 67 धाब्यांचं लक्ष आहे ना, तो मनामध्ये ठेवून तुम्हाला फलंदाजी साकारायची आहे. आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही केलेले डॉट चेंडू तुमच्या टीमसाठी कर्दनका ठरू शकतात. अजूनही आपण विचार केला तर 50 धाब्यांची गरज इथे लाईन पाहावी लागेल. द्वारकानाथ चोरगे सरांचा इशाराला हा बॉल वाईट आहे, अवंतर एक्स्ट्रा 1 धाव मिळेल. बॅटिंग करत असताना ट्रॉम्बे कोलीवाडा टीमला एका धावेनं संघ देखील पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या 18. फ्रंट फुटवरती आले, तेवढ्या चाणक्यरित्या गोलंदाजी करतोय गोलंदाज सचिन मोरे. चांगला निर्णायक षटक फेकला नेरे टीमसाठी, ज्या षटकामध्ये सचिननं खर्च केला टोटल 6 धावा. दमदार षटक राहिलं नेरे टीमसाठी. 2 षटकांचा खेळ आता समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरी ट्रॉम्बे कोलीवाडा संघ जाऊन पोहोचला 18 या आकड्यावरती. दोन षटकामध्ये पॉवरफुल अगदी ताकदवर गोलंदाजी केली जीतू 11 जनमान नेरे टीमनं, ज्या षटकामध्ये फक्त 18 धावा खर्च केल्या. आता तिसरा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आदित्य मस्कन. अजूनही प्रवास पाहिला ना, 18 बॉल आणि 49, 49 धाब्यांची गरज आहे. सलामीची जोडी अद्याप खेळपट्टीवरती आहे. हा स्थळ कशासाठी टोकला ना, तर ट्रॉम्बे टीमला नक्कीच विजयाच्या उंबरठ्यावरती नेण्यासाठी हा स्थळ टोकला. फुलटॉस बॉल, दिशा दिल्या, चेंडू वेगाने जाईल, बॉडी लाईनच्या बाहेर पहिला चौकार येतोय. फलंदाज चेतन कोहलीच्या बॅटमधून हा दुसरा चौकार येतोय. बॉल शिल्लक येताना
गरज या मॅच मध्ये खरं तर 45 धाब्यांची अगदी चांगली मॅच पाहतो. मॅचला युटर्न द्यायचा असेल ना तर असे फटके खेचावे लागतील चेतन कोहलीला. आदित्य मस्कर बॉलिंग ट्रॅक वरती आणि आदित्य वरती केला प्रहार. इलिमिनेशन पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक आहे, चांगला जजमेंट, चांगला बॉडीचा बॅलन्स आणि त्याच्यानंतर कॅचला केली कॅरी. पहिला धक्का बॅटिंग करत असताना ट्रॉम्बे कोलीवाडा टीमला. चेतन कोहलीची विकेट मैदानातून बाहेर. अगदी चांगलं प्रदर्शन नेरे टीम. आता इथे मात्र हा पहिला धक्का चेतन कोहलीची विकेट मैदानातून बाहेर झाली. आदित्य खरं तर आदित्य मस्करला हा पहिला सुयश आणि पहिला धक्का ट्रॉम्बे कोलीवाडा टीमला. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवरती हेमंत पाटील. विस्फोट केस साकारावा लागेल. अगदी संकटमोचक केली या मॅचमध्ये ट्रॉम्बे कोलीवाडा टीमसाठी साकारावे लागेल. तो प्रयत्न करीत असताना मात्र चांगली गोलंदाजी, अगदी पॉवरफुल गोलंदाजी सध्या करतोय नेरे टीम. इथे 22 मध्ये एक धाव आली. एका धावेनं संघ देखील पुढे सरकला. धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना फलकावरती संघ जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती. 23 लॉस्ट ऑफ 1 विकेट. थोडासा संघर्ष करतो या मॅचमध्ये खरं तर ट्रॉम्बे कोलीवाडा. स्टार्ट चांगलं मिळालं नाही. आता इथून पुढे खरं तर संघर्ष देखील मोठा, त्याच्यामुळे प्रहार करावा लागेल. फलंदाजाला अगदी शांत ठेवलाय. चेंडू चाला वेगानं थर्ड मॅनला अंतिम मोमेंटला अगदी पदतालिकेचा वापर केला ना चेंडूला अडवलाय. तोपर्यंत आल्यात पुन्हा एकदा 2 धाबा. 22 मध्ये या 2 धाबा येतात. 5 गोलंदाजी चांगली करतोय आदित्य मस्कर. आता तुमचं क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट देखील तेवढंच चांगलं असणं गरजेचं आहे. 2 धाब्यानं संघ पुढे सरकला. संघ जाऊन पोहोचला तब्बल 25 या आकड्यावरती. प्रहार करावा लागेल. अभी नाही तो कभी नाही. इथून मोठे फटके खेचावे लागतील. संघावरती थोडासा प्रेशर, मनोवैज्ञानिक दबाव हा निर्माण केला गोलंदाजी करत असताना G2 11 जन्मा नेरे टीमनं. चांगली गोलंदाजी साकारतो या मॅचमध्ये. प्रत्येक गोलंदाज 100% योगदान, 100% कमेंटमेंट देतोय. फटका चांगला, अगदी क्षेत्ररक्षकात झालं रचलाय. क्षेत्ररक्षक होते तिथे कुणाल गायकर. चांगलं झेल पकडला, बॅकवर्ड्स कव्हर लेगला आणि हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना ट्रॉम्बे कोलीवाडा टीमला. फलंदाज अनिल कोहली हा मैदानातून बाहेर. दुसरा धक्का. फलंदाज अनिल कोहली देखील मैदानातून बाहेर झाला. संघावरती आता प्रेशर निर्माण झालाय. याचं कारण असं स्टार्ट चांगलं मिळालं नाही. पहिल्या 2 षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी केली नेरे टीमला आणि तिथून थोडंसं बॅकफुटवरती ढकलण्याचा प्रयत्न केला ट्रॉम्बे कोलीवाडा टीमला. 30 षटक मार्गस्थ आदित्य मस्कर चांगली गोलंदाजी करतो या मॅचमध्ये. स्विच हिट केला पहिल्याच बॉलवरती. अगदी चांगला फटका एक्झिक्यूट केला. पॉइंट मधून चेंडू डीपला गेला. अंतिम बॉलवरती आला चौकार. मिळतील 4 धाबा. बॅटिंग करत असताना ट्रॉम्बे कोलीवाडा टीमला. 3 षटकांचा केस समाप्त झाला. 18 चेंडूंच्या अखेरीस ट्रॉम्बे कोलीवाडा संघ जाऊन पोहोचला 29 या आकड्यावरती. आता बॉल शिल्लक असतील 12 आणि 12 मध्ये प्रवास करावा लागेल या मॅच मध्ये ट्रॉम्बे कोलीवाडा टीमला. 38 धाब्यांचा प्रवास अजूनही शिल्लक असेल. चला पाण्याची पूर्तता आपण मैदानाच्या आतमध्ये करा.
11 जन्म नेरे टीमना 3 षटक दमदार फेकले. आता 12 बॉल आणि 38 धावांचा प्रवास या मॅच मध्ये शिल्लक आहे ट्रॉम्बे कोलीवाडा टीमसाठी. पहा प्रवास जर तुम्हाला सुखरूप करायचा ना तर तुम्हाला अगदी चांगले फटके आपल्या फॉलो थ्रू मध्ये दाखवावे लागतील. खरं तर खेळपट्टीवरती जोडी असेल हेमंत पाटील आणि दिनेश पाटील ही जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतोय. चौथं षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सेकंड स्पेल घेऊन आला पुन्हा एकदा सचिन मोरे, ज्यानं करता दुसरं षटक फेकलं होतं आणि फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. फटका चांगला आला ऑन द कार्पेट एक्स्ट्रा कव्हरला केला. चेंडू वेगाने जातोय क्षेत्ररक्षक येतील आणि तोपर्यंत चेंडू फरार होतोय. फलंदाज हेमंत पाटीलच्या बॅटमधून हा चौकार येतोय. हेमंत पाटीलने टोकलाय चौकार. मॅचला यू टर्न घेतोय सध्या ट्रॉम्बे कोलीवाडा. 11 बॉल 34 धाब्यांची गरज. हा प्रकारचा बॉल चेंडू चला फाईन रिजनला अगदी चांगला फटका सलग बॅक टू बॅक. हा दुसरा चौकार येतोय. हेमंत पाटील तिसऱ्या क्रमांकाचा हा विस्फोटक खेळाडू आणि विस्फोटक अंदाज सध्या खेळ करत असताना ट्रॉम्बे कोलीवाडा टीमसाठी. चांगला आहे खरं तर ट्रॉम्बे कोलीवाडा टीमचा. 3 षटकामध्ये शांत होता मात्र हेमंत पाटील आपली दार सोडतोय. पुन्हा प्रहार केला. अजून एक चांगला फटका गॅप सिलेक्शन. चेंडू चालला बॉर्डरलाईनच्या बाहेर. सलगचा हा तिसरा चौकार हेमंत पाटील ठोकता. रख हौसला और मंजर भी आएगा, पैसे के 5 चेक का समंदर भी आएगा. टक्कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर, तेरी मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. सलग 3 चौकार येतात हेमंत पाटील याच्या बॅटमधून. मॅचला यू टर्न घेतलं ट्रॉम्बे कोलीवाडा टीमनं. हेमंत पाटील गेलतो आणि अगदी टायमिंग सॉन्ग आपण डीजे जयेशच्या माध्यमातून पाहतोय. पाटीलाचा लेख पाटील इज नॉट जस्ट नेम, पाटील इज बिग ब्रँड आणि तो दाखवतो हेमंत पाटील. सलग 3 चौकारा सचिन मोरेवरती प्रहार केला. आता समीकरण पाहिलं ना 9 बॉल शिल्लक असतील ना आता 26 धाब्यांची गरज या मॅच मध्ये नक्कीच ट्रॉम्बे कोलीवाडा टीमला. सचिन वरती आता दबाव निर्माण केला फलंदाज हेमंत पाटीलला. चांगली फलंदाजी मॅचला यू टर्न घेतलं होतं. पुढचा बॉल कोलबा टप्प्याचा बॉल त्यानं पुश केला. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत चेंडूला उचलती फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिला. एका धावेनं स्ट्राईक रोटेट झाली. धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना फलकावरती संघ जाऊन पोहोचला 42 या आकड्यावरती. आता समीकरण बॉल शिल्लक असतील 8 आणि 25 धावांची गरज आहे. 8 बॉल 25 समोर दिनेश पाटील ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. आता तो फलंदाज सध्या इन ॲक्शन तुम्हाला स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. पुढचा बॉल गोलंदाज सचिन मोरे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट फाईन मध्ये. चांगला झेल पकडला परेश मस्करना आणि हा तिसरा धक्का लागतोय ट्रॉम्बे कोलीवाडा टीमसाठी. हा तिसरा धक्का फलंदाज दिनेश पाटील मैदानातून बाहेर झालाय. पण जेव्हा तुमच्या बॅटमधून जर सरळ बॅटनं दाबा येत असतील ना तर आडवा बॅटचा तुम्ही वापर करताना हा धाडसी निर्णय घेता आणि अखेरकार तो निर्णय घेतला दिनेश पाटीलला ज्याच्यामध्ये लागलाय ट्रॉम्बे कोलीवाडा टीमला हा तिसरा धक्का. समीकरण पाहिलं जिथे 8 मध्ये 25 करायचे होते ना आता 7 बॉल शिल्लक आहेत आणि 25 धाब्यांची गरज. या बॉलवरती एखादा मोठा फटका हे अपेक्षा करी असे ट्रॉम्बे कोलीवाडा. न्यू पासमन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय शुभम पाटील. गोलंदाज तयार सचिन. प्रहार करण्याचा प्रयत्न तेवढी चांगली लाईन दिला बॅकअप सचिन मोरेनं.
फेकला अंतिम बॉल डॉट. आता 4 षटकांचा खेळ समाप्त झाला ना. 4 षटकांच्या अखेरीस ट्रॉम्बे कोलीवाडा हा संघ जाऊन पोहोचला तब्बल 42 या आकड्यावरती. प्रवास होता 67. आता 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये करायचे आहेत 25 धाबा या मॅच मध्ये ट्रॉम्बे कोलीवाडा टीमला. थँक्यू. तर खरं तर व्यासपीठावरती पुन्हा एकदा इन्व्हाइट केलं जाईल बाबूजी मांडे, ज्यांच्या माध्यमातून हा अगदी चांगला मंत्रमुग्ध करणारा संगीत आपण पाहिलं. त्यांच्या माध्यमातून हा संगीत बनवला. त्यांना मी विनंती करेन की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत आहे. 6 बॉल 25 धाब्यांची गरज या मॅचमध्ये ट्रॉम्बे कोलीवाडा टीमला. इथे फलंदाज अध्यापक हेमंत पाटील मैदानाच्या आतमध्ये. त्याच्यावरती आहेत अपेक्षा आणि अपेक्षावरती तुम्हाला खरं उतरावं लागेल आणि चांगला फटका आहे. फलंदाज हेमंत पाटीलच्या बॅट मधून आलाय षटकार. रेफर देखील घेतलाय. रिव्हर्स सिस्टम आपण पाहतोय आणि षटकार 6 धाबा मिळाला ट्रॉम्बे कोलीवाडा टीमसाठी. 6 मध्ये 25 धाब्यांची गरज होती आणि पहिल्याच बॉलवरती अगदी फुलटॉस बॉल फेकला रोहन पाटीलला, ज्याच्यावरती पनिशमेंट दिली फलंदाज हेमंत पाटीलला. यस, फेअर डिलिव्हरी. 6 धाबा आल्यात. 6 धाबेनं आता संघ देखील पुढे सरकलाय. हरेश बुवा जर यांना कॅच पकडली तर प्रत्येक कॅच साठी 200 रुपये. लगातार जर 2 कॅच घेतल्या 500 रुपये. आयवा कॅच, प्रेक्षक कमाल कॅच साठी. गोलंदाज तयार. पुन्हा फुलटॉस. आता इथे टायमिंग चुकलंय. क्षेत्ररक्षक आहे त्यांना ज्या विकेटची गरज होती ना, जीतू 11 जन्म नेरे टीम साठी ती विकेट आली. हेमंत पाटील चांगलं खेळ साकारलं. आता हा लागे खरं तर 4था धक्का बॅटिंग करत असताना ट्रॉम्बे कोलीवाडा टीमला. देखिए जरा किसमें कितना है दम आणि कोणता संघ या टीमचा आहे बाजीराव सिंगम, या मॅचचा बाजीराव सिंगम. लक्ष सुद्धा रोहन पाटील साठी कॅश प्राइज आहे. जर आपण फर्निचर डिस्ट्रॅक्टात टर्म विकेट घेतला तर आपल्याला खरं तर सुधीरजी पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. बोर्ड घ्यावं लागेल तुम्हाला. त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. इथे विकेट गेल्या ना. आता समीकरण पाहिलं बॉल शिल्लक असतील 4 बॉल आणि 19 धाब्यांची गरज या मॅच मध्ये ट्रॉम्बे कोलीवाडा टीम साठी. 4 बॉल 19. हेमंत पाटीलने चांगला संघर्ष केला. आता त्याची विकेट मैदानातून बाहेर गेल्यानं अंतिम क्षणाला कोणता खेळाडू संकटमोचक खेळी साकारेल ट्रॉम्बे कोलीवाडा टीम साठी. 4 बॉल 19चं समीकरण. थोडं स्पीडअप करा. या मॅच दरम्यान भरपूर टाइम खर्च झाला. प्रणय थोडा विनंती करेन नेरे टीमला देखील की आपण लगेच सामना सुरू करा. 4 बॉल 19. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रोहन पाटील. पहिल्या बॉलवरती षटकार. सेकंड बॉलवरती विकेट हेमंत पाटीलची. प्रहार करण्याचा प्रयत्न इथे मात्र यस, ही धाव नसेल. क्रिकेटमध्ये नवचित्त नियम सातत्यानं आपण पाहिलेत आणि त्यांना फॉलो देखील केले जातात. फलंदाज बाद. चला विनंती असेल मित 11 मोहो टीम संघ नायक आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. यातून जो संघ खरं तर विजय संपादन करेल तो द्वितीय फेरीमधल्या पहिलीच लढत देईल मित 11 मोहो टीमच्या संघासमोर.
फलंदाज रनआउटचा शिकार झाला. अजून एक धक्का ट्रॉम्बे कोलीबाडा टीमला. बॉल आता 19 धाब्यांची गरज. 3 बॉल 19 समीकरण मैदानाच्या आतमध्ये मॅच मध्ये करतर पूर्णपणे पकड निर्माण केली. सध्या गोलंदाजी करत असताना G211 जनमान नेरे टीमला फटका चांगला ऑन साईडला. अगदी 6 धाब्यांसाठी येतोय ब्रँडेड षटकार. आता 2 बॉलांना 13 धाब्यांची गरज. धाबा कंपल्सरी चेस करणं हा या स्पर्धेचा नियम. अगदी चांगली स्पर्धा आणि तेवढीच चांगली मॅच. 2 बॉल आणि 13 धाब्यांची गरज. रोहन पाटील एखादी गोल चूक करेल का ज्याच्यामध्ये वापसी करू शकतो ट्रॉम्बे कोलीबाडा संघ. हा देखील फटका चांगला. या फलंदाजाला तुम्हाला लवकर पाठवणं गरजेचं होतं. सलग दुसरा षटकार आलाय. आता 1 बॉल 7 धाब्यांची गरज या मॅच मध्ये ट्रॉम्बे अंतिम बॉल वरती नेरे टीम साठी आलेला षटकार. सुशांत गायकरने षटकार मारला होता आणि त्या धाबा कुठेतरी महागड्या पडतात खरं तर सध्या ट्रॉम्बे टीम साठी. 1 बॉल 7 गोलंदाज तयार. रोहन पाटील आणि समोर फलंदाज शुभम पाटील. स्लोवर बॉल अंतिम बॉल वरती देखील षटकार आला आणि 1 धाबेसाठी हा सामना हरतोय. तो मात्र ट्रॉम्बे कोलीबाडा हरलं पण खरं तर वाघासारखे लढले ट्रॉम्बे कोलीबाडा टीमची सेना आणि या मॅच मध्ये विजय संपादन करतोय G211 जनमान नेरे. तर मी विनंती करेन MIT11 मोहो टीमच्या संगणकाला G211 जनमान नेरे टीमच्या संगणकाला की आपण टॉस साठी या. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो नेरे टीमचा अष्टपैलू खेळाडू